आज बेत आहे चुलीवरचा चिकनचा. तर इकडे छान मी आधी भात घेतलेला आहे शिजवून. आरावरती भात खूप छान आहे. इंद्रायणी तांदळाचा भात आहे हा. तर चिकनसाठी काय काय मी तयारी केली दाखवते. आधी काय केलं, खोबरं भाजून घेतलंय. हे जे खोबरं आहे ना, हे मला आईने त्यांच्या इथे आहे ना पुण्याला, म्हणजे तळेगावला नारळाचं झाड आहे. त्याची आईने काय केलं होतं, नारळ फोडून वाळवून मला येताना खोबरं घेऊन आली होती. आणि इकडे मी घेतलेला आहे कांदा चिरून सुकं चिकनसाठी, आणि आपल्या रानातली टॅमॅटो. टॅमॅटो बघा खूप छान अशी मोठी मोठी लाल, आणि थोडीशी हिरवी मिरची पण टाकणार आहे मी वाटणात, आणि थोडंसं चिकनला सुक्यामध्ये घालणार आहे. आता मी टोमॅटो घेते चिरून, धुवून घेतले टोमॅटो. कांदा घेतलेला आहे भरपूर सारा चिरून, आणि इकडे काय केलेलं आहे, आत्या लसूण आणि हे कुटतायत, थोडीशी कोथिंबीर फोडणीला. काय होतं, आधी फोडणीला घातली ना लसूण आणि कोथिंबीर छान लागतं. अद्रक संपलंय. आता उद्या बाजारातून येताना अद्रक घेऊन यायचं. खूप सारी टोमॅटो, मिरची, गवार असा मी रानातनं काढलेला आहे आज. आणि इकडे काय केलंय गणेशनी मगाशी, चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ, मसाला, थोडंसं लिंबू आणि थोडंसं दही असं दोन्ही हे केलेलं आहे, आणि छान असं झाकून ठेवलं होतं. तर आता बघा, ह्याचं थोडासा रस्सा बनवायचा आणि सुकं चिकन बनवायचं. तर मी आधी तयारी करून घेते सुक्याची. सुक्याला कांदा तर चिरून घेतलेला आहे. नंतर कांदा घालायचा कढईमध्ये, छान असा परतून घ्यायचा. आणि खोबऱ्याचं वाटण घेते करून रश्श्यासाठी. खोबरं आणि लसूण हे करून घेते, लसूण वाटून घेते. आणि टोमॅटो फोडणीला घालणार आहे मी नंतर. तर मी काय केलं, कढईमध्ये आधी कांदा चांगला भाजून घेतला. त्याच्यामुळे थोडीशी कढई अशी काळी हे झालेली आहे, काळसर झालेली आहे आतून. कांदा असा भाजला का नुसता विदाऊट तेलाचा, की कढई थोडीशी काळी होती. मग तेल घातलं कढईमध्ये, आणि तो कांदा जो हे केलेला भाजलेला होता तो त्याच्यात घातला. मिरची घातली 2 चिरून, आणि त्याच्यात टोमॅटो घातलेलं. मीठ आधी घातल्यामुळे मी काही घातलेलं नाही आहे. आणि थोडंसं हे का इकडे आत्याने छान असं लसूण, थोडीशी कोथिंबीर कुटली आहे ती त्याच्यात घालते. आणि नंतर मग हे चिकन त्याच्यामध्ये घालून ताट झाकून ठेवायचं. आणि थोडासा आपला घरचा इसूर घालायचा. झालं आपलं सुकं चिकन तयार. मी ह्याला खोबऱ्याचं वाटण नाही घालत, कारण टोमॅटो आणि कांद्याने भरपूर सारं असं थोडंसं हे झालेलं असतं, घट्ट झालेलं असतं. त्याच्यामुळे मी काय त्याच्यात वाटण घालते. वाटणाचा फक्त रस्सा बनवायचा आहे. तर आज रानामध्ये काम चालू होतं. नंतर दुपारनंतर काम चालू होतं, कारण आधी काय नव्हतं. ते तिकडचे टोमॅटो बांधून आमच्याकडे आले. तिथं एक ताई आणि ती एक मावशी आणि ते 2-3 दादा आले होते. त्यांनी टोमॅटो काढली, आणि मी आणि एका ताईने मिळून मिरची काढली, आणि आत्यानी आणि एका ताईने मिळून हे काढलेली होती गवार. आणि हा आहे आमचा येसूर घरचा जो आहे ना बनवलेला, तो. आता तो घालते मी रश्श्याच्या वाटणामध्ये. काय केलं, आधी तेल घातलं कढईमध्ये, वाटण जे केलं होतं, टोमॅटो घातलं आधी खरं चिरलेलं. आणि टोमॅटो छान असं हे तेलात हे करून घेतलं, परतून घेतलं, आणि त्याच्यामध्ये केलेलं वाटण घातलं, खोबरं आणि ह्याचं लसूणचं. आणि त्याच्यामध्ये परत हा जो येसूर आहे तेलामध्ये छान असं तळून घेतला. थोडंसं पाणी घालते, आणि हे करते, वाटण परत तळून घेते. आणि जे काही चिकन ठेवलंय रश्श्यासाठी ते त्याच्यात घालायचं. पाणी घालायचं वरती, आधी ताटामध्ये गरम करायला ठेवायचं, आणि मग रश्श्यामध्ये घालायचं. असा मी बनवते चिकनचा रस्सा. आणि नंतर बनवणार आहे भाकरी. तर कसं वाटलं चुलीवरचं चिकन, मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आता काय करते, मिक्सरच्या भांड्यातलं पाणी त्या वाटणामध्ये घालून अजून ते थोडंसं वाटण हे करून घेते, त्या पाण्यामध्ये थोडंसं शिजवून घेते. मग खूप छान अशी भाजीला तरी येते.